हरे कृष्णा 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 हरे 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 राम सजयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिवतमसाक्षिन्नाशयति ध्यायेन्नित्यमपुरपवेशरतिताम् कन्दर्पलावण्यदाम् देवीं देवगणैरुपास्य चरणां कारुण्यरत्नाकरां लीला विग्रहणीं विराजितभुजां सज्जन्रासादिभिर्भक्तानन्दनिधानं प्रभुदितां नित्योत्सवां रेणुकां जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चान्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मगताय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि गोपाल कृष्ण भगवान की सच्चिदानंद भगवान की राजाधिराज प्रभु त्र्यंबकेश्वर भगवान की गंगा गोदावरी माता की सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की नमः पार्वती पतये हर हर महादेव हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हर हर महादेव पार्वती वल्लभ सदाशिवा हर हर महादेव पार्वती वल्लभ सदाशिवा हर हर महादेव पार्वती वल्लभ सदाशिवा दिगंबरा दिगंबरा श्रीनाथ वल्लभ दिगंबरा 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 श्रीनाथ वल्लभ दिगंबरा 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 श्रीनाथ वल्लभ दिगंबरा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। इंदीवरेन्द्रमणिसुन्दरमिन्दिरेशं मन्नीकृतेन्द्रदिविवृन्दमनन्तवीर्यं मन्दस्मितप्रसन्ननन्दितलोकवृन्दं वन्दे दिनेन्द्रकुलनन्दनरामचन्द्रम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनेन प्रियतां देव भगवज्जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं गुरुदैवतं राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणुन्यानिनां नगरगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाकथा सगळ्यांनी म्हणायचं ओम हरे नमः ओम हरे नमः ओम हरे नमः आजचा कथा प्रसंग यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावत् रामायण कथा लोकेषु प्रचतिष्ठति। महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं श्रीमद वाल्मिकी रामायण मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचे जीवनाचे दोन प्रकार आहेत। एक, मनुष्याला काय वाटतं जीवन असं असावं, असतं कसं हा स्वतंत्र, असं असावं मनुष्याच्या जीवन जगण्याच्या काही कल्पना आहेत, मानवी संकल्पना त्या नेहमी उत्तुंग असतात, उंच असतात। मनुष्य पायाजवळचा विचार कधीही करत, तो आभाळाजवळचा विचार। आपल्या आयुष्य जगण्याच्या कल्पना कशा आहेत, छोट्या आहेत का मोठ्या आहेत? मोठ्या। पण जीवन कसं असावं हे सांगणारा धर्मग्रंथ आहे श्री रामायण। आपण रामासारखा असतो, आपली पत्नी सीतेसारखी असते, भाऊ वेळप्रसंगी लक्ष्मणासारखा असावा, भरतासारखा असावा, शत्रुघ्नासारखा असावा।
मित्र सुग्रीवासारखे पाहिजे, हनुमंतासारखे पाहिजे, जांबवतासारखे पाहिजे, ऐश्वर्य अयोध्येसारखं पाहिजे, आजूबाजूचे माणसं अयोध्या जनवासीय पाहिजे, आणि यथा कदाचित शत्रू मिळाला तर तो पराग रावणासारखा पाहिजे. जीवन असं असावं तसं खूप काही सांगता येईल, पण असतं कसं हे महाभारत सांग. आपण राम नसतो, आपले भाऊ कौरव असतात, छोट्या छोट्या गोष्टींसाठी धर्मशास्त्र सांगतं मनुष्याचं जीवन असं असावं सांगणारा रामायण आणि जीवन कसं असतं हे सांगणारं महाभारत. प्रत्येकाने या दोन ग्रंथांचं परिशीलन केलं आणि ते परिशीलन करण्यासाठी मनुष्याने या दोन धर्मग्रंथांना वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि ते वाचणं ऐकणं यालाच धर्मशास्त्रामध्ये आत्मचिंतन असं म्हणतात. काल आपण कथा ऐकली, प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला. हा सेतू दगडांचा होता हे घटकावर विसरू. हा सेतू खरं माणसाचा. कोणाचा? सेतू म्हणजे काय? पूल. पूल म्हणजे काय? ज्या दोन जागा एकत्र जोडले गेलेल्या नाहीत निसर्गतः, त्यांना जोडण्यासाठी वरून बांधलेला रस्ता म्हणजे त्याला काय म्हणतात? पूल. इकडे शरयू तिकडे शरयू, मध्ये पाणी जाणार कसं इकडून तिकडे, पूल बांधला. प्रभू रामचंद्रांनी पूल बांधला मनुष्यांचा. रामायण आत्मचिंतन करायला भाग पाडतो बघा. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असं मी गृहीत धरलं. माझ्याकडे बघताय ना तुम्ही? गोपाल कृष्ण भगवान. बघा, सीता पटवली रावणाने. ही सीता कोण आहे? तर वर्तमान काळातली तिची मोठी ओळख अशी आहे की ती अयोध्येची सून आहे. कोण आहे? पण खरं सांगा, राम आणि रावणाच्या युद्धामध्ये अयोध्येतले फक्त 2 माणसं आहेत. आणि बाकी कोण आहे? ज्यांचा त्या अयोध्येशी दुरान्वयाने संबंध. त्यांनी अयोध्या कधी पाहिलेली नाही. अयोध्येला जाण्याची कदाचित शक्यता येईल. जी स्त्री आयुष्यात परत आपल्याला कधीही भेटणार नाही, त्या स्त्रीसाठी सगळे जण एकत्र झाले. धर्माची चाल हा सेतू. लक्षात येत आहे? खरुताई कोण आहे? तिचा काय संबंध आहे रामाच्या युद्धाशी? जटायूचा काय संबंध आहे? त्याने का अडवलं रामाला? त्याने रामाला अडवलं नसतं तर 5-50 वर्ष अजून जगला असता. अनेक वानर युद्धामध्ये जायबंदी झाले. का झाले? ते फक्त एका धर्मध्वजाखाली एकत्र आले होते. आणि तो धर्मध्वज आहे, त्याचं नाव आहे सत्य. वाल्मिकी रामायण हे आदर्शांचं जीवनमूल्य सांगणारं सर्वोत्कृष्ट असं सांगितलं. रामाच्या जीवनातला एक तरी गुण आपण घेतला पाहिजे. रामामध्ये किती गुण आहेत? अनेक गुणांचा समावेश. रामामध्ये अनंतानंत कोटी गुण आहेत असं मी म्हणणार नाही. का? तर प्रभू रामचंद्रांनी देव म्हणून रूप घेतलेलं नाही, मानुष रूप वाचताय, माणसाच्या रूपात आले. प्रभू रामचंद्रांनी जे जे काही साध्य करता येतं ते सगळं साध्य करता येण्यासारखं ते केलं.
वाल्मिकी रामायण जर बारकाईने वाचलं तर या रामाला देव म्हणावं का मानव म्हणावं? हे दोन शब्द उच्चारणं खूप सोपं आहे, पण कधी कधी प्रश्न पडतो या रामाला डॉक्टर म्हणावं का? अहो, प्रभू रामचंद्रांना वैद्यकीय विद्या अवगत होती, आज कथेत सांगणार आहे. प्रभू रामचंद्र इंजिनियर होते का? होते असं म्हणावं लागतं. सेतू बांधणं हे इंजिनियर शिवाय शक्य आहे का? अहो, नदीमध्ये पूल बांधणं सोपं आहे, समुद्र क्षणभर थांबत नाही. सतत लाटा ज्याच्यात उचंबळतायत, त्याच्यात पूल बांधण्यासाठी किती अत्युच्च दर्जाची बुद्धिमत्ता आहे, सामान्य बुद्धिमत्ता लागेल. अहो, रावणाकडे रावणाची लंका नगरी मायावी आहे, त्याच्याकडे दिव्य दिव्य शस्त्र आहेत, दिव्य दिव्य अस्त्र आहे. प्रभू रामचंद्रांनी प्रत्येक शस्त्राला प्रत्युत्तर दिले. म्हणजे प्रभू रामचंद्र हे अनेक दिव्य गुणात नियुक्त आहेत. आपलं जीवन सुद्धा त्यांच्या जीवनाचं आदर्शत्व हे आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं. रामरक्षा स्तोत्रामध्ये असं म्हटलंय, राजेंद्रम सत्यसंधम दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणाधिं. हा रावणाने कसा झाला, रावणाचा शत्रू कसा झाला, हे सांगण्याची आजची कथा. काल आपण कथेच्या प्रसंगात ओघामध्ये पाहिलं की अंगदाने शिष्टाई केली, ती असफळ ठरली, म्हणून प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. महाभारताचं युद्ध 18 दिवस झालंय आणि रामायणातलं युद्ध हे 87 दिवस झालं. किती दिवस? आणि या 87 दिवसामध्ये फक्त रावण 18 दिवशी आलेला आहे युद्धात. 18 दिवस युद्ध केलं. प्रभू रामचंद्रांनी मात्र 87 दिवस युद्ध लक्ष्मणाला. महाभारताच्या युद्धाला प्रारंभ झाला. आमच्या रामचंद्रांनी सर्वप्रथम युद्धाला जात असताना आपल्या इष्ट देवतेचं कुलदेवतेचं स्मरण केलं. ते म्हणतात तम सूर्यं, सूर्यवंशातले ना ते, तम सूर्यं जगत्कर्तारं महातेज प्रदीपनं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्. तं सूर्यं जगन्नाथं ज्ञानविज्ञान मोक्षदं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्. वाजपेय शताधिज कोटिकन्या प्रदानानि यत्फलं सूर्यदर्शनम्. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. सूर्यनारायणाचं स्मरण केलं. सूर्यनारायणाच्या स्मरणाने तेज येते, सूर्यनारायणाच्या स्मरणाने शक्ती येते. सूर्यनारायणाच्या स्मरणाने जी शक्ती येते त्या शक्तीचं नाव आहे आत्मशक्ती, जिला तुम्ही इंग्लिश मध्ये विल पॉवर म्हणता. काय म्हणतात? हे कोण देतं आपल्याला? सूर्यनारायण देतात. आणि प्रभू रामचंद्र सूर्यवंशातले सूर्यकुलभूषण आहे. आपल्या इष्ट देवतेला अभिवादन केलं आणि प्रभू रामचंद्रांनी शब्द नीट ऐका, लंकेच्या 4ही दरवाजांवरती युद्ध सुरू केलं. लंकेला किती दरवाजे? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. पूर्व दरवाजावरती श्री रामचंद्र उभे, दक्षिण दरवाजावरती हनुमंत उभे, पश्चिम दरवाजावरती सुग्रीव उभा आहे
आणि उत्तर दरवाजावरती रामानुज म्हणजे रामाचा अनुज लहान भाऊ लक्ष्मण उभा आहे. पहिल्याच दिवशी घनघोर युद्ध आणि या युद्धाचं वैशिष्ट्य असं की स्वतः रावण रथावरती बसून आपल्या सैनिकांना आज्ञा देत होता. रावणाने प्रत्यक्ष काही केलं नाही, त्याने फक्त काय केलं? आज्ञा. कारण रावणाला विश्वास होता की हे युद्ध एकतर्फी होईल. माझ्याकडे इंद्रजी कुंभकर्ण, मी स्वतः वज्रदंष्ट्र, नीलहस्त, प्रहस्त, अंकपंच आदी वीर योद्धे आणि या रामाकडे कोण आहे? हे दोन भाऊ आणि बाकी वानर. एक हाती युद्ध, एका बाजूने एकतर्फी युद्ध होईल. म्हणून रावण निशंक आहे. आणि रावणाचा मनोदय काय? रावण काय म्हणतोय की माझी लंका समुद्र वेष्टित आहे, माझं रक्षण करायला समुद्र सुरेचा. सर्वप्रथम रावणाचं कौतुक केलं वाल्मिकींनी की रामायण ऐकताना आपण रामाचा पराक्रम ऐकतो म्हणून रावणाची उपेक्षा असं म्हणावं लागतं की रामापेक्षा रावण युद्धामध्ये कमी होता म्हणून राम जिंकला असं नाही. रावण सुद्धा कसलेला योद्धा. त्याने आजपर्यंत अनेक युद्ध केलेले, त्याला युद्ध म्हणजे काय माहिती आहे, युद्धाच्या सीमा माहिती आहे. आपल्या चारही दरवाजांवरती युद्ध सुरू झालं आणि रावणाने सर्व सैन्याला सावध करून एक एक प्रकारची आज्ञा द्यायला सुरुवात केली. पहिला दिवस संपला. या रावणाकडचा फक्त अंकपल नावाचा राक्षस मेला. श्री रामचंद्रांचे 3000 रावण जायबंदी झाले. युद्धाचा पहिला. युद्धाचा दुसरा दिवस सुरू झाला. घनघोर युद्ध झालं. श्री रामचंद्रांचे 6000 वानर जायबंदी झाले. रावणाकडचं कोणीही मेलं. युद्धाचा तिसरा दिवस. प्रभू रामचंद्रांकडचे 2000 वानर जायबंदी झाले. रावणाकडचं कोणीही मेलं नाही. चौथ्या दिवशी हनुमंतांनी रावणाचा उजवा हात जणू पराक्रमी असा सेनापती वज्रदंष्ट्र याच्यावरती वृक्षप्रहार करून सेनापती संपवला. आजपर्यंत रावणाच्या युद्धाची चढती कमान होती. आज सेनापती गेला, तिथून युद्ध उतरायला सुरुवात झाली. रावण गडबडला. रावणाला जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास कमी झाला. का कमी झाला? तर आता त्या दिवशी रात्री रावण मंदोदरीला सांग. आता पती पत्नी मधलं बेडरूम मधलं संभाषण म्हणजे अत्यंत सत्य मनुष्य मनातून बोलतो. रावण मंदोदरीला काय सांगतोय? आता मंदोदरी, आज माझ्या जीवनात हा दिवस कसा उजाडला. मंदोदरी, आपली लंका चारही बाजूंनी समुद्राने वेष्टित आहे म्हणून मी निशंक होतो. निशंक असायला दुसरं कारण होतं, माझ्याकडे पुष्पक विमान होतं, वायुगतीने जाणार. त्यामुळे मी काय करायचो? लंकेतनं विमान घेऊन निघायचो आणि पाहिजे त्याची खोड मोडून परत यायचो. आणि तो मनुष्य प्रतिकार करायला रामेश्वरम पर्यंत यायचा. समुद्र पाहून घाबरून जायचा, मागे फिरायचा. लंकेत कोणी यायचंच नाही. एखादा शूरवीर धीर आला, रावण मंदोदरीला सांगतो, एखादा शूरवीर धीर आला तर तो एकटा येतो. एकट्याला म्हणणं मला आवडत नाही. पण आज पहिल्यांदा घडलं असं आहे की या रावणाच्या लंकेमध्ये 18 पद्मवानर आले. राम आलाय,
लक्ष्मण आला आणि 4 दिवस त्यांनी युद्ध केलं. मुद्दाहून इंग्लिश शब्द वापरतो. राम मंदोदरीला सांगतो मी इमॅजिनच करू शकत नाही माझा सेनापती मेला. मंदोदरी ते काय नाही, उद्या युद्धभूमीमध्ये मी जाणार. 5व्या दिवशी स्वतः रावण युद्धभूमीमध्ये आला. घनघोर युद्ध झालं. राम रावणाचं युद्ध कसं हो, तर प्रत्येक गोष्टीला उपमा देता येते. उपमा अलंकार माहिती आहे तुम्हाला? एखाद्या सुंदर स्त्रीला आपण चंद्राची उपमा देऊ शकतो. एखाद्या गोड पदार्थाला आपण अमृताची उपमा देऊ शकतो. पण काही गोष्टींना उपमा देता येत नाही. उदाहरणार्थ आकाशाला कोणाची उपमा देणार? म्हणजे आकाशाला उपमा द्यायची झाली तर आकाशाचीच द्यायची. गगनम गगनाकारम. सागराला कोणाची उपमा देणार? म्हणजे शरीर बनीची देऊ चालेल का? गगनम गगनाकारम सागरः सागरा इव. तसं राम रावणाच्या युद्धाला उपमा देता येत नाही. राम रावणयोर युद्धम राम रावणयोर इव. राम रावणाचं युद्ध राम रावणाच्या युद्धासारखंच घनघोर युद्ध केलंय राम रावण. पण युद्धाची समाप्ती काय झाली? 5व्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाला निशस्त्र केलं. प्रसंग असा घडला की त्या दिवशी रावण युद्धामध्ये आला होता. पाशुपत अस्त्र घेऊन. त्याला खात्री आहे शंकराकडून मिळालेलं हे अस्त्र रामाचा बदलले, म्हणून त्या अस्त्र बळाने तो आला होता. दोघांचं युद्ध झालं. रावणाने रामाला झेरी सांगितली आणि सरतेशेवटी पाशुपत अस्त्र सोडलं. रामाने प्रत्युत्तर म्हणून नारायण अस्त्र सोडलं. नारायण अस्त्राने पाशुपत अस्त्राचा पराभव केला. रावण शस्त्रविहीन झाला. आता इथे एक गोष्ट आहे. रावण रथावरती बसलाय आणि राम हनुमंताच्या खांद्यावर बसून लढाई करतात. रामचंद्र हनुमंताच्या खांद्यावरून खाली उतरले. रावणाच्या रथासमोर गेले. सांगितले रामा मी इक्ष्वाकु कुलभूषण रघुकुलभूषण दशरथ तनय श्री राम. आणि पुढे रावणाचं अपमान करणारं वाक्य राम बोलले मी निशस्त्र व्यक्तीवरती शस्त्र प्रहार करत नाही. आणि रावणाच्या हृदयाला वाक्य लागलं पुढचं जा तुला मी जीवदान दिलं. रावणाचा माकली नावाचा राक्षस चालू. कोण? या रावणाने बायकोला सांगितलं होतं 4 दिवस झाले सेनापती मेला आपला, उद्या तू माझा पराक्रम औक्षणाचा ताग घेऊन देणार. ती मंदोदरी पतीची आज्ञा आहे, पण पती संतापी मिळाला. तिने बिचारीने ताक तयार करून ते उभी राहिली आणि रावण युद्धावर आला. ती म्हणे अहो थांबा मी औक्षण करते. आमच्या रावणाने सुवर्ण स्थानी हाताने झटकून दिली. रावणाला तो अपमान सहन झाला नाही. आज माझे वडील युद्धामध्ये निशस्त्र झाले. इंद्रजिताला समजलं. इंद्रजित गावात पडत गेला आणि सांगितलं बाबा आम्ही युद्धात जायला तयार असताना, आम्ही एवढे शूरवीर धीर असताना तुम्ही युद्धात जाण्याचं कारण असता. अहो राम आणि लक्ष्मण दोघे तरुण आहे. तरुणांबरोबर युद्ध कोणी केलं पाहिजे? बाबा आजपासून तुम्ही युद्धभूमी जायचं नाही. परिणाम 69 दिवस झाल्यानंतर 5व्या दिवशी गेलेला राम 69 दिवस झाल्यानंतर शेवटचे 18 दिवस युद्ध करायचे.
आता सगळी युद्धाची कमान इंद्रजिताने हातात घेतली. मग रावणाने विचार केला की युद्ध भूमीत तर जायचं नाहीये. युद्ध कोणासाठी झालं? सीतेसाठी. ती सीताच आपल्याला वश झाली तर रामाला सांगतो तुझ्याच जायची इच्छा आहे, मी काय करणार, तुला इथे जायचं. रावणाने काय केलं? मायावी रथ तयार केला. अशोकवनामध्ये जानकी समोर तो रथ थांबवला. त्रिजटा नावाची राक्षसी होती. तिला सांगितलं या मायावी रथात जानकीला बसव. तिला मेलेले राम लक्ष्मण मला दाखवायचे. त्यांच्या भोजावर ती इथून मुक्त होण्याची स्वप्न पाहते. त्रिजटेने सीतेला उचललं, रथात बसवलं, रथ आकाश मार्गाने निघाला. आता रावणाने मायावी निर्मित केलं आणि मृत राम दाखवला, मृत लक्ष्मण दाखवला. निचेष्ट पडले, काळे ठिक्कर पडले, शरीरावरचं तेज संपून गेलं. जानकी देवी शोकाने व्याकुळ झाल्या. रावणाने परत अशोक वाटिकेत आणला. सांगितलं जानकी बऱ्या बोलाने प्रहरभरात विवाहाला तयार हो, अन्यथा पतीप्रमाणे तुलाही मी यमसंधी पाठवते. रावण तिथून निघून गेला. त्रिजटेला सांगितलं हे काय नाही म्हणजे आता ही हो म्हणे. तिला विवाहाचे वस्त्र परिधान करून धर्केत घेऊन त्रिजटेने नमस्कार केला रावणाला. रावण रथात बसून निघून गेला. विवाहाचे वस्त्र घाल सांगून गेला. त्रिजटा सीतेकडे गेली आणि त्रिजटेने सीतेच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं सीते शोक करू नको. राम आणि लक्ष्मण दोघेही मेलेले नाही. काय सांगितले म्हणजे कशावर? मी प्रत्यक्ष पाहिलं. त्रिजटा सांगते जानकी तुया रावणाच्या लंकेमध्ये नवीन. आज रावणाने सुद्धा नवीनच रथ टाकला. हा मी याच्या आधी कधीही रावणाकडे बघितलेला नाही. हा मायावी रथ होता. राम आणि लक्ष्मण जर मेले असते तर जानकी तुला सुतक असत आणि तुला सुतक असत तर हा रथ हवेत उडाला नसता. जानकी हे सगळं खोटं आहे. आता ती त्रिजटा सांगतीये की या रावणाकडे काही माणसं इतके सुंदर कलाकार आहेत की ती एखाद्या गोष्टीची प्रतिकृती सुंदर बनवू शकतात. जे रावणाच्या राज्यात कलेला लाभ आहे त्यांनी फक्त कला नुसर केली आणि तुला मृत राम लक्ष्मण दाखवले. जानकी देवी शोक करू नका. त्रिजटेने सीतेला उचललं. क्षणभरात खाली उड्डाण केलं आणि क्षणभरात रावणाच्या तंबूकडे राहुतीकडे शिबिराकडे नेलं. जिवंत राम लक्ष्मण दाखवले आणि त्वरित अशोकवनात परत. आणि बघितलं ना हे बघ ही मायावी नगरी आहे. या नगरीवरती विश्वास ठेवायचा नाही. आणि तुला काहीही शंका निर्माण झाली तरी माझ्याकडे फक्त बघायचं. मी नेत्र पद्धतीने सत्य काय असत्य काय तुला असं सांगेल. दुसऱ्या दिवसापासून इंद्रजित युद्धामध्ये येऊ लागला. इंद्रजिताबरोबर लक्ष्मणाने सांगितलं रामाला की रामा हा इंद्रजित इंद्राला हरवणार. याने इंद्राला हरवलं म्हणून याचं नाव इंद्रजित आहे. अन्यथा याचं जन्मनाव आहे मेघनाद. या इंद्रजिताला मारण्यासाठी एकच फक्त मनुष्य आपल्या वानर सैन्याकडे, तो म्हणजे मी किंवा हनुमंत. पण हनुमंत
पशुचं रूप आहे म्हणून तो इंद्रजिताला मारू शकत नाही. मी मनुष्य रूपात आहे म्हणून मी मारू शकतो, कारण या इंद्रजिताला वरदान मिळालंय. जो 14 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेल त्याच्या हातून त्याचा काय येईल. मग लक्ष्मणाने इंद्रजिताबरोबर 16 दिवस युद्ध केलं. किती? इंद्रजित हरला नाही, लक्ष्मण हरला नाही. मग इंद्रजिताने लंकेतली देवी निकुंभिला, काय नाव, त्या निकुंभिला देवीच्या मंदिरात काही दिवस युद्ध संपल्यानंतर प्रयोग केले. त्या निकुंभिला देवीने सर्वोत्कृष्ट शस्त्र दिलं, नागपाश. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणाला इंद्रजिताकडे आकाशात उडणारा रथ होता. जगदीवरून आकाशात उडणाऱ्या रथावर मान कसा चालणार म्हणून लक्ष्मण एका टेकडीवर चढला. आमच्या इंद्रजिताने आज राम प्रहरी लक्ष्मणावरती जो नागपाश सोडला आणि नागपाश लक्ष्मणाला लागला. त्या नागपाशातून हजारो नाग उत्पन्न झाले. लक्ष्मणाच्या शरीराला बेला घालू लागले, लक्ष्मणाच्या शरीराला दंश करू लागले. लक्ष्मणाला ते विष सहन झालं नाही. लक्ष्मण पर्वतावर खाली पडला. कुठून खाली पडला? मोठ्याने सांगा. स्टेजवर जरी खाली पडला मनुष्य तरी तो 1 तास उठू शकत नाही, त्याची कंबर अशी खेचून निघते. आज लक्ष्मण कुठे पडला? पर्वतावर खाली. पण नागाच्या विषांनी काम केलं. लक्ष्मण बेशुद्ध पडला, श्वास मंद होऊ लागले, काळा किक्कर पडला. आमच्या प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणा उठ, लक्ष्मणा उठ, लक्ष्मणा उठ सारखा घोष लावला. संध्याकाळपर्यंत लक्ष्मण उठला नाही. रामचंद्रांच्या दोघी सुग्रीव, जांबवंत, नरनील आधी सगळे जमा झाले. सगळ्यांनी एक वाक्याने सांगितलं, रामा औषधोपचार करायला लागले. कोणी करायचं? जबाबदारी दिली आमच्या हनुमंताला. हनुमंतांनी उड्डाण केलं. लंकेतच होते, फक्त नगरीत आले आणि झोपलेल्या सुषेण वैद्याला उचलून आणलं. हा वैद्य कोणाचा? रावणाचा. त्या सुषेण वैद्याला रामचंद्रांनी विनंती केली, म्हणे बघा महाराज, नीट ऐकायला का प्रसंग, तुम्ही वैद्य, कोणा? तुमच्या वैद्यकीय शास्त्राला मर्यादा. काय मर्यादा? मर्यादा म्हणजे नियम की तुम्ही आजारी देहावरती उपचार केले पाहिजे. तो देह फक्त आजारी एवढा पाहिजे. तो कोणाचा आहे, कुठल्या व्यक्तीचा आहे, कुठल्या जातीचा आहे, या प्रसंगात शत्रूचा आहे का मित्राचा आहे पाहिजे नाही. तुमचं वाचवणं काम काय? शेवटपर्यंत त्याला वाचवून. सुषेणाने रामचंद्रांचं अभिवादन केलं आणि रामचंद्रांना सांगितलं की माझी मर्यादा जाणतो. पण हनुमंताला शंका आली, म्हणे हा सुषेण वैद्य रामाला बहुतेक नाही म्हणतोय. आता कोणाला काही वाटतं, दोन जण बोलत असताना वा असं बोलतोय. हनुमंत गेल्या सुषेण वैद्याच्या कानात सांगितलं, हे बघ म्हणे आमच्या पेशंटला उठव, नाही तर त्याच्याबरोबर वर जायला तयार. हनुमंतांचा खाक्या थोडा निराळा. सुषेण वैद्याने सांगितलं, नाही महाराज, मी लक्ष्मणावरती उपचार करतो. त्या सुषेण वैद्याने आपल्या बटव्यात हात घातला. बटवा माहिती आणि बटव्यात हात घालून 3 औषधं काढले. पहिल्या औषधाचं नाव आहे सौवर्णकर्णी, दुसरं संधिनी आणि तिसरं विसर्गकर्णी.
आणि सांगितलं महाराज चौथा औषध पाहिजे याच्या जोडीला. दुर्दैवाने ते माझ्याकडे नाही. वस्तुतः वैद्य सगळे औषध माझ्याजवळ असतात, पण हे जे तुम्ही 30-35 दिवस युद्ध आजपर्यंत झालं ना, त्या युद्धामध्ये अनेक राक्षसांवरती वापरल्या कारणाने ती वनस्पती माझ्याकडची संपली. तुम्ही कुठली वनस्पती आहे? पण तिचं नाव संजीवनी. पण म्हणे महाराज रात्र झाली आहे, सूर्योदयापर्यंत ही वनस्पती आली तरच पेशंट वाचतो. म्हणजे कुठे मिळते ही वनस्पती? लंकेत कुठल्या झाडाला? म्हणजे नाही हो, ही हिमालयाच्या अति उत्तर टोकाला वनस्पती आहे संजीवनी. काय वैशिष्ट्य आहे? म्हणे फक्त गुडघ्या एवढीच वाढ. एका वृक्षाला जास्तीत जास्त 10 पानं येतात. ते 10 पानं चांदण्या जशा चमचमतात तसे ते पानं सुद्धा चमचमतात. झाडापासून पान वेगळं झालं की त्यांचं चमचमणं बंद होतं. ही वनस्पती आपल्याला पाहिजे. हनुमंतांनी उड्डाण केलं लंकेतनं आणि सूर्योदयापर्यंत परत येतो असं वचन दिलं. आमच्या सुषेण वैद्यांनी 3 औषधं दिले होते. विशल्यकरणी म्हणा. विशल्यकरणी म्हणजे काय? संस्कृत शब्द. विगतः शल्य म्हणजे शल्यक्रिया करण्यासाठी लागणारी शांतता जी औषधाने मिळते त्याला म्हणतात विशल्यकरणी. शल्य चिकित्सा नाव माहिती असेल ना, विशल्य. काटा जरी पायातला काढायचा असेल तर समोरच्याला आपण सांगतो हा काटा काढा, तो फक्त हातात सुई घेतो. काय घेतो? आणि त्याने सुई घेतली की आपण करायला सुरुवात करतो. त्याने चालून पायाला लावली सुद्धा नाही. इथे काटा काढून देत नाही आपण कोणाला. इथे अंगावरती शस्त्रक्रिया करू देईल का कोणी? मग त्याला विशल्य केलं. विशल्य म्हणजे काही काळापर्यंत बेशुद्ध केलं पाहिजे. त्याला इंग्लिश मध्ये अनेस्थेशिया म्हणतात. भूल देणारं औषध कुठलं आहे? विशल्यकरणी. बर, लक्ष्मण काळा ठिक्कर पडलाय याचा अर्थ हल्लीच्या भाषेत रक्तात हिमोग्लोबिन संपत चाललंय. हा मनुष्य जगणार नाही. ते तातडीने वाढत नाही. नुसता पिकाचा रस पिऊन गाजराचा रस पिऊन ते वाढणार नाही, कारण सर्व विष शरीरात भिन्न आहे. म्हणून त्याच्यासाठी औषध दिलं संवर्णकरणी. कुठलं औषध? नाव घ्या. संवर्णकरणी म्हणजे काय? परत आपला नियमित वर्ण प्राप्त करून देणारं औषध. सूर्यासारखं तेजस्वी बनवणारं औषध. त्याचं नाव संवर्णकरणी. मी मगात सांगितलं लक्ष्मण पर्वतावरून पडलेला जे त्याचे 2-5 हाडं फुटलेले असणार ते सांधले गेले पाहिजे. मग हाडं सांधणार औषध आहे. सांधत म्हणून औषधाचं नाव आहे संधिनी. कुठलं? हे 3 औषधं दिल्यात आणि संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हनुमंत गेले. मी कथा नंतर सांगतो तुम्हाला. हनुमंतांनी वनस्पती आणली. सुषेण वैद्यांनी 4 पानं काढून घेतली. पण हनुमंतांनी डोंगर उचलून आणला. ते सुषेण सांगतात हनुमंता तुला विनंती करतो म्हणे का म्हणे हा परत डोंगर तिथे घेऊन म्हणे ही हिमालयातली वनस्पती आहे. ही लंकेतल्या खाड्या पाण्यावरती जगणार नाही. आम्हाला या औषधाची काय असते परत मी आता शास्त्राचा नियम तुम्हाला सांगतो. लोक माझ्या खोलीत येऊन विचारतात म्हणून कुठल्याही तीर्थावरून फार पाणी घेऊन काय सांगितलं
तुम्ही रेल्वेच्या डबाच खूप करेल 1,00,000 रुपया आणि 50 ड्रम शरीराचं पाणी, शरीराचं पाणी अवश्य नेलं पाहिजे. फार भारतात 1 लिटर, डोक्यावरून पाणी 5 लिटर. कारण आपण ड्रम भरून शरीराचं पाणी नेलं, घरी नेलं तर अयोध्येच्या शरीराची किंमत काय आहे? आपल्या घरी शरीर स्नान रोज करेल, अयोध्येला आपण कशाला येऊ? शरीर स्नानाचं महत्व कुठे आहे? घरी नाही. गंगेचं पाणी अवश्य घरी न्यावं, पण वाराणसीचं नेऊ नये. कारण वाराणसीत सगळे जीवजंतू मुक्तीसाठी आलेले असतात. पाण्याबरोबर ते आपल्या घरी येतात, त्यांची मुक्ती राहून जाते. तिथले जीवजंतू सुद्धा काय मोक्षकांक्षी आहेत. आपण जर त्यांना घरी नेलं तर आपण त्यांना मोक्षापासून काय केलं? दूर केलं, बंधनात टाकलं. तुम्ही वृंदावनला गेले, गोवर्धन परिक्रमा करता, गोवर्धनाचा एक दगड घरी नेला नाही चालला. ती तिथली विभूती आहे. ही विभूती आहे. 140 लोकांनी एक एक दगड जर गोवर्धनाचा घरी नेला तर तिथे काय पाहायचं? शास्त्र सांगतं ते स्थान महात्म्य. कुठलं महात्म्य? नैमिषारण्य, शुकता, अयोध्या, वृंदावन आदी तीर्थक्षेत्रांची माती घरी न्यावी, पण या व्यतिरिक्त इतर तीर्थक्षेत्राहून माती घरी नेऊ नये. आता याचं दुसरं कारण हे सुद्धा की आपण या वस्तू घरी नेला तर आपल्या घरी ती शुचिर्भूतता राहणार नाही. राहील का? तुम्ही गोवर्धन गिरिराजाचा दगड घरी नेला आणि कल्पना करा तुमच्या सुखमय निवासी धर्म पाळला. तुमच्या घरात त्या दगडाचं पॉझिटिव्ह गुण राहतील का निगेटिव्ह राहतील? तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख होईल? दुःख प्राप्त होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये असणारी शक्ती धारण करण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. 1 किलो काजू खाणं सोपं आहे, म्हणजे अवघडच आहे, पण खाऊ शकतो बसल्या जागी मनुष्य. पचवणं खाणं सोपं आहे ना, पचवणं अवघड आहे. आता पुढचं वाक्य नीट ऐका. उपासना सुद्धा पचवावी लागते. काय सांगितलं? एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर उपासना व्हायला लागली ना, मनुष्याचा स्वभाव संतापी होतो. मनुष्य कोणाचा ऐकून घेत नाही. हेच येतं ना उपासनेचं. मनुष्य नारायणासारखा गरम राहतो, जो येईल त्याच्यावर चालला. आणि सत्य शेवटी ती उपासना एका मर्यादेच्या पलीकडे गेली तर शरीर आजारी पडतं. म्हणून उपासना सुद्धा आपल्याला पचेल एवढीच करा. काय सांगितलं? उपासना केवढी करावी? नामस्मरण भरपूर, भगवंतांचं चिंतन भरपूर करा. इतर उपासना पद्धती ज्या आहेत त्या शरीराला पचतील एवढ्याच केल्या पाहिजे. ज्ञानेश्वरी डोळे मंत्र चढे थोडा तरी जडाची होय वेला. थोडासा जरी मंत्र इकडचा तिकडे म्हणला गेला तरी मनुष्य वेळ प्रसंगाने वेळा सुद्धा होऊ शकतो. कारण प्रत्येक मंत्राचे नियम निराळे आहेत, प्रत्येक मंत्राची शक्ती निराळी आहे. सब थोडे 12% असं समजून चालत नाही. शास्त्राने असं का सांगितलं असेल की उपासना मंत्र गुरुकडून घ्या? काय कारण? कारण गुरुला माहिती असतं कोणाला काय सांगितल्याने त्याचं कल्याण होणार.
अयोध्येहून कथा घेऊन घरी गेलो, 2 कथा कल्पना करा मानवल्या. पाय दुखायला लागले, गुडघे दुखायला लागले, हात दुखायला लागले, शरीर चटकायला लागलं, डोकं दुखायला लागलं, डोळे दुखायला लागले, अस्वस्थ वाटायला लागलं. गेलो मेडिकलमध्ये मित्रांना. कर्मधर्म संयोगाने मेडिकलवाला चहा घ्यायला गेला होता. दुकानातून नव्हतं, मला असाही त्रास होत होता. मी विचार केला, या दुकानात सगळेच औषध आहेत, कुठली तरी गोळी घेऊ का. म्हणून त्याचं नाव उघडलं, जी स्क्रीन दिसली ती घेतली, 4 गोळ्या खाऊन घेतल्या. चालेल का? हा उपाय आहे का अपाय? मग बाजारात 100 पुस्तकं विकत मिळतात, तुम्ही कुठलेही उचलून आणायचं, वाचायला सुरुवात करायची. असं कुठलंही औषध घेऊन चालत नाही, तशी कुठलीही उपासना करून सुद्धा चालत नाही. बाजारात अथर्व शीर्षाची पोथी मिळते, आणली उचलून वाचायला सुरुवात केली. महिम्नाची पोथी मिळते, आणली उचलून वाचायला सुरुवात केली. आधी गुरुमुखात गुरु तुम्हाला त्याचे नियमही सांगतील, पथ्यही सांगतील. आमच्या हनुमंतांनी संजीवनी वनस्पती आणली, मर्यादा पाळली सुशेणाने. म्हणे ही माझ्या इथे नको, ही कुठे पाहिजे? हिमालयातली वनस्पती आहे, हिमालयातच शोधून दिसते. आणि हनुमंता तू सूर्योदयाच्या आलायस ते बरोबर, पण ही वनस्पती सुद्धा सूर्योदयाच्या आतच जागेवर पोहोचली पाहिजे. आमच्या हनुमंत 2 वेळा हिमालयात गेले, 2 वेळा लंकेत आले. या प्रसंगात बरोबर आहे की नाही? आमच्या समर्थ रामदास स्वामींना एवढं कौतुक वाटलं, त्यांनी ओळख लिहून ठेवली. ते म्हणतात, मंद्राद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे, आईला मारुती नेला, आला गेला. कुठल्या गती? मनोगती. डोंगर आणला लंकेमध्ये आणि परत नेऊन ठेवला. म्हणजे हिमालयात 2 वेळा आणि लंकेमध्ये किती वेळा? 2 वेळा. पण संजीवनी वनस्पतीचं अनुपान औषध लक्ष्मणाला दिलं आणि लक्ष्मण परत स्वस्थ झाला. शास्त्राने सांगितलं की भगवद्गीतेत भगवंत सांगतात, सोमो भूत्वा रसात्मका. मी चंद्राच्या रूपाने प्रत्येक वनस्पतीमध्ये काहीतरी औषध निर्माण करतो. जगतात अशी वनस्पती नाही की त्या वनस्पतीला औषध म्हणता येईल. फक्त त्या वनस्पतीचा आपल्याला काय माहिती पाहिजे? वापर नाही. लक्ष्मण स्वस्थ चित्त झाला, रामाला फार आनंद झाला. सगळ्या महाराजांनी जय जयकार केला. राम लक्ष्मण भगवान की जय. लक्ष्मणाने जागृत अवस्थेत येता क्षणी विचारलं, माझा धनुष्य कुठे आहे, मला बाण कुठे आहे, मी इंद्रजिताचा वध करतो. पण इंद्रजित आकाशात हे सगळं बघत होता. लक्ष्मण मेल्यातच जमाय असं इंद्रजिताला वाटत होतं. पण या सुषेण वैद्याने औषध दिलं आणि आता लक्ष्मण जीवित झाला. मग त्याने विचार केला, निकुंबिला देवीने दिलेली शक्ती वाया गेली, लक्ष्मण जिवंत झाला. त्याच्यापेक्षा मोठी शक्ती आपण मिळवली पाहिजे. म्हणून तो परत निकुंबिला देवीच्या मंदिरात 5 दिवसांसाठी तपश्चर्या करायला गेला. लक्षात ठेवा, या देवांनी आणि दानवांनी शक्ती उपासनेत न मिळवली. कशात मिळवली? तुम्हाला सांगतो, उपासनेत फार बळ असतं. आमची एक चुलत असो, त्यांचं नाव वसंत सदाशिव दीक्षित, मारले ते 2004 साली.
काहीतरी मागच्या जन्मीचं त्यांचं कर्म असेल, त्यांना पत्नी सुख मिळालं नाही. विवाह झाल्यानंतर महिन्याभरातच त्यांची पत्नी निवड झाली, तरुण, आणि त्यांनी द्वितीय विवाह केला आणि संतती झाली नाही. उपासनेची शक्ती बघा. त्यांनी त्या दिवशी घरात पण केला, आता मी द्वितीय विवाह करणार नाही, आता मी आणि माझा हरी कोणाकडनं धन घेणार नाही, कोणाला धन घरात, फक्त तुम्ही मला दीक्षित घरात आलोय म्हणून जेवू घाला. पण अधिकार फार मोठा होता. शुक्ल यजुर्वेद संहिता कंठस्थ होती, एक वेद पूर्ण पाठ. म्हणून त्यांना घरात बापू म्हणायचे आणि गावात बापू देव म्हणायचे, देवासारखं होतं. आणि ते सकाळी उठले, आंघोळ केली की 3-4 तास पूजा करायची. पूजा झाली की उन्हामध्ये येऊन घरात जेवणाचं बोलवणं येत नाही तोपर्यंत गुरुचरित्र वाचायचे. काय वाचायचे? थोडं थोडं नाही, त्यांनी गुरुचरित्र किती वर्ष वाचलं माहिती का तुम्हाला? 67 वर्ष. किती वर्ष? कधीपर्यंत? पूजा झाली की जेवायचं निरोप येत नाही तोपर्यंत. कधी 3 तास, कधी 2 तास, कधी 4 तास, कधी 5 तास. त्यांना विचारलं का तुम्हाला काही अनुभव आला का? ते सांगायचे की कधी कधी मला असं जाणवलं की मी वाचत असताना कोणाचा तरी हात माझ्या पाठीवरती. पण ते महत्वाचं नाही. त्यांचं वय 84 झालं. काय झालं? 84. पावसाळ्याचे दिवस. 2-3 महिने खोकला आला आणि खूप बेजार झाले. आम्ही त्यांना रात्री उठून मधात तुळशीचं पान काढलं, म्हणजे 4-5 तुळशीचे पानं, 2 चमचे मध. त्यांना एक 15-20 मिनिटं बरं वाटायचं. परत उघड सुरू. त्र्यंबकचे औषधोपचार झाले. नाशिकला नेले. आमच्याकडे तेव्हा नुकतीच गाडी घेतली होती. आम्ही गाडीत बसवलं त्यांना. गाडीत ते जाऊन बसले. दवाखान्यात गेले. 17 पायऱ्या झाल्या. 8 इकडच्या 8 इकडच्या आणि 8 चढल्यानंतर तिकडच्या 8 चढण्यासाठी एक पायरी होती. 17 पायऱ्या. दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी वय बघितलं, काय होतंय विचारलं, तपासलं आणि सांगितलं आलो तुम्ही बाहेर बसा, हाताने औषधं घेऊन दे. त्यांना बाहेर बसवलं. आम्हाला सांगितलं का म्हणे हे चालत आले कसे? काय सांगितलं? तर त्या नाशिकच्या डॉक्टरांचं नाव आहे देशपांडे डॉक्टर. काय झालं म्हणजे यांचं हृदय फक्त 1% चांगलं आहे. किती? म्हणजे मग हे काही नाही, जास्तीत जास्त 15 दिवस मी गोळ्या औषधं घेऊन देतो. तेवढी फक्त घ्या, होणार काहीच नाही, फक्त समाधान. तुम्ही डॉक्टरांकडे आले, औषध दिलं, थोडा फार पडला करून गेला. पण हे जास्तीत जास्त किती दिवस? 15 दिवस. हे सांगितल्यानंतर आमचे आजोबा 9 वर्ष जगले. किती वर्ष? 93 वय झालं. किती? आणि दर 15 दिवसांनी त्या डॉक्टरकडे दाखवायला जायचे पायी. त्या डॉक्टरांनी आमच्या आजोबांकडून मंत्र दीक्षा घेतली. म्हणजे मी असा मनुष्यच पाहिला नाही की 1% हृदय चालू असताना 17 पायऱ्या चढतो, उतरतो, चेहऱ्यावरचा लालिमा कमी झाला नाही, डोळ्याला चष्मा नाही, कुठल्याही प्रकारचा उद्वेग नाही, इंजेक्शन टोचताना नाही, तू नाही, सगळं प्रसन्न मुद्रेने करून घेणारा मी ब्राह्मणच पाहिला. आमचे आजोबा बोलताना सांगायचे माझा पाठीराखा दंत. काय सांगायचे? ही उपासनेची शक्ती आहे. डॉक्टरांनी किती दिवस सांगितले होते? किती वर्ष जगले? पुढे 9 वर्ष जगले. खोकला सुद्धा बंद झाला. उपासनेमध्ये शक्ती असते. देवही उपासना करतात आणि दानवही उपासना करतात.
कारण उपासना केल्याशिवाय फळ येत काही येत